नमस्कार. आज मी नवीन एक रेसिपी बनवते मटारपासूनची. त्यासाठी ही एक वाटी मी मटार घेतला आहे. इथे मी चटणीसाठी खोबरं, कोथिंबीर, मिरच्या, लसूण, आल्याचा तुकडा आणि लिंबू घेतलं आहे. इथे भांडं ठेवलं आहे. चटणी वाटून घेते मी. 4 मिरच्या, लसूण, मीठ घालून घेते. आता ही चटणी वाटून घेते. चटणीमध्ये डाळ्या घालायला विसरलेली, ते पण घालून घेते आणि वाटून घेते. चटणी वाटून घेतली आहे. आता ती हे एका भांड्यात काढून घेते. फोडणी घालून घेतली चटणीवर. इथे मी मटार घेतला 1 वाटी, कोथिंबीर, लसूण, मिरच्या आणि आल्याचा 1 तुकडा. आता ह्या चटणीच्या भांड्यामध्येच हे सगळं मी वाटण लावून घेते, बारीक करून घेते. आल्याचा तुकडा, लसूण, कोथिंबीर हे सगळं आता वाटण मी वाटून घेते. हे मटारचं वाटण करून घेतलं आहे. आता हे भांड्यामध्ये काढून घेते आणि ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून बारीक केलं आहे. तर ह्या भांड्यामध्ये काढून घेते. मटारचं वाटण ह्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता ज्या वाटीने मटार घेतला होता त्याच वाटीने हा 1 वाटी रवा घेतला आहे. आता हे मिक्सर धुतलेलं पाणी 1 वाटी रव्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये घालून घेते. अर्धी वाटी दही घालून घेते. आणि अर्धा चमचा मीठ घालते. याची कन्सिस्टन्सी बघा एवढी आहे. हे आता मी 10 मिनिटासाठी ठेवून देते बाजूला, म्हणजे रवा पाणी ॲब्झॉर्ब करेल. अगदी पाव चमचा मी ह्यात बेकिंग सोडा घालते. आता हे फेटून घेते. इथे मी इडलीच्या भांड्याला हे तेल लावून घेतलं आहे. मी इडली बनवते आहे मटारची. इथे मी इडलीच्या भांड्याला तेल लावून घेते. मी इडली बनवते मटारची.
इथे कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी गरम झालं आहे. आता हे इडली पात्र आतमध्ये ठेवते. शिट्टी काढून घेऊन शिट्टी काढली आहे आणि आता ही 20 मिनिटं बरोबर मी वाफवून घेते कुकरमध्ये. गरमागरम मटारची इडली तयार आहेत. इडलीसाठी मी 1.5 वाटी रवा वापरला आहे आणि 1 वाटी मटार, अर्धा वाटी दही. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा प्लीज.